अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ. स्वामी भक्तांनो, तुमच्या देवघरात देखील देवासमोर पाण्याने भरलेला तांब्या किंवा कलश ठेवलेला असतो का? पण कधी मनात प्रश्न आला आहे का, देवाला पाण्याची गरज नसताना आपण रोज देवासमोर पाणी का ठेवतो? हा फक्त एक धार्मिक विधी आहे का, की यामागे काही गूढ आध्यात्मिक अर्थ दडलेला आहे? अनेक जणांचा असा विश्वास आहे की देवघरात ठेवलेला पाण्याचा कलश घरातील वातावरणात सकारात्मकता निर्माण करतो, मनाला शांतता देतो आणि घरामध्ये मंगलमय ऊर्जा टिकवून ठेवण्यास मदत करतो. पण यामागील धार्मिक महत्व नेमकं काय आहे? वास्तुशास्त्र याबद्दल काय सांगतं? आणि कुलदेवतेच्या कलशाला इतकं विशेष स्थान का दिलं गेलं आहे? आजच्या या व्हिडिओमध्ये आपण याच विषयाबद्दल सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत. म्हणून आजचा हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. स्वामी भक्तांनो, सनातन धर्मामध्ये पूजा, प्रार्थना, मंत्र जप आणि देवभक्ती यांना अत्यंत महत्त्व दिलं गेलं आहे. परंतु केवळ देवतांच्या पूजा करणंच महत्त्वाचं नसून पूजेमध्ये वापरल्या जाणाऱ्या प्रत्येक वस्तूला देखील विशेष महत्त्व दिलं गेलं आहे. दिवा, अगरबत्ती, फुलं, नैवेद्य, तुळशीपत्र, अक्षता आणि पाणी या प्रत्येक गोष्टीला धार्मिक दृष्टिकोनातून एक वेगळं स्थान आहे. यापैकीच एक महत्वाची गोष्ट म्हणजे देवासमोर ठेवलेलं पाण्याचं भांड किंवा कलश. अनेक घरांमध्ये आपण पाहतो की देव्हाऱ्यात तांब्याचा किंवा पितळीचा कलश ठेवलेला असतो. काही ठिकाणी फक्त पाण्याने भरलेला तांब्या ठेवला जातो, तर काही घरांमध्ये विधीपूर्वक कलश स्थापना देखील केली जाते. पण ही परंपरा नेमकी का सुरू झाली? यामागचं महत्व काय? धार्मिक मान्यतेनुसार पाणी हे जीवनाचं प्रतीक मानलं जातं. पाणी म्हणजे शुद्धता, पाणी म्हणजे निर्मळता आणि पाणी म्हणजे जीवनाला पोषण देणारी दिव्य शक्ती. म्हणूनच पूजेच्या वेळी देवाजवळ पाणी ठेवण्याची परंपरा निर्माण झाली असं मानलं जातं. असं सांगितलं जातं की ज्या ठिकाणी नियमित पूजा केली जाते, जिथे मंत्रोच्चार होतात, जिथे नामस्मरण केलं जातं, जिथे दिव्याची ज्योत अखंड प्रज्वलित असते, त्या ठिकाणी एक सात्विक आणि प्रसन्न वातावरण तयार होतं. देवघर हे घरातील सर्वात पवित्र स्थान मानलं जातं. त्या ठिकाणी बसल्यावर मन शांत होतं, मनातील अस्वस्थता कमी होते आणि देवाच्या स्मरणाने अंतःकरणात भक्तिभाव निर्माण होतो. अशा या सात्विक वातावरणात ठेवलेलं पाणी विशेष महत्वाचं मानलं गेलं आहे. अनेक धार्मिक मान्यतांनुसार पाण्यामध्ये आसपासच्या वातावरणातील लहरी ग्रहण करण्याची क्षमता असते. म्हणून देवघरात असलेलं पाणी त्या ठिकाणच्या सात्विक वातावरणाशी जोडलेलं मानलं जातं. त्यामुळे घरात सकारात्मकतेचा अनुभव निर्माण होतो, अशी श्रद्धा व्यक्त केली जाते. स्वामी भक्तांनो, वास्तुशास्त्रामध्ये देखील देवघरातील पाण्याच्या कलशाला महत्त्व दिलं गेलं आहे. वास्तुशास्त्रानुसार ईशान्य दिशा ही जलतत्वाशी संबंधित दिशा मानली जाते. म्हणून शक्य असल्यास देवघरात पाण्याचा कलश ईशान्य दिशेला किंवा देवाच्या उजव्या बाजूला ठेवावा, असं देखील सांगितलं जातं. असं मानलं जातं की या दिशेला स्वच्छ पाणी ठेवल्याने घरातील वातावरण अधिक संतुलित राहण्यास मदत होते. अनेक लोकांचा अनुभव असा असतो की घरातील धार्मिक वातावरण अधिक प्रसन्न वाटू लागतं. घरातील सदस्यांमध्ये शांतता आणि समाधानाची भावना वाढते. याच कारणामुळे अनेक कुटुंबांमध्ये देवासमोर पाण्याचा तांब्या ठेवण्याची परंपरा आजही जपली जाते. धार्मिक मान्यतेनुसार देवाजवळ ठेवलेलं पाणी हे देवाला अर्पण केलेल्या सेवांपैकी एक मानलं जातं. जसं आपण नैवेद्य अर्पण करतो, तसं पाणी ठेवणं देखील एक प्रकारची भक्ती मानली जाते. काही ठिकाणी याला देवासाठी ठेवलेलं आचमनाचं पाणी असंही संबोधलं जातं. अशी श्रद्धा आहे की देवासमोर ठेवलेलं पाणी
भक्तिभावाचं प्रतीक असतं. यामुळे घरामध्ये मंगलमय वातावरण टिकून राहतं. स्वामी भक्तांनो, देवघरात पाणी ठेवताना काही गोष्टींची विशेष काळजी घेणं आवश्यक मानलं जातं. सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे पाणी नेहमी स्वच्छ असावं. देवासमोर ठेवलेलं पाणी दीर्घकाळ तसंच ठेवू नये. ते नियमित बदलत राहावं. सकाळच्या किंवा संध्याकाळच्या पूजेच्या वेळी नवीन पाणी ठेवणं अधिक योग्य मानलं जातं. कालचं पाणी तसंच न ठेवता ते तुळशीला किंवा इतर झाडांना अर्पण करावं असं देखील सांगितलं जातं. कारण ते पाणी पूजेच्या ठिकाणी ठेवलेलं असल्यामुळे पवित्र मानलं जातं. याशिवाय पाणी ठेवण्यासाठी शक्यतो तांब्याचं किंवा पितळीचं भांड वापरण्याची परंपरा आहे. अनेक धार्मिक परंपरांमध्ये या धातूंना विशेष महत्त्व दिलं गेलं आहे. म्हणून देवघरात तांब्या किंवा पितळीचा कलश ठेवणं अधिक शुभ मानलं जातं. स्वामी भक्तांनो, आता आपण कुलदेवतेच्या कलशाबद्दल जाणून घेऊया. अनेक कुटुंबांमध्ये कुलदेवतेचा कलश स्थापित करण्याची प्राचीन परंपरा आहे. हा कलश केवळ एक भांड नसून श्रद्धेचं प्रतीक मानला जातो. घरातील कुलपरंपरा, संस्कार आणि कुलदेवतेवरील विश्वास यांचं प्रतिनिधित्व या कलशातून केलं जातं. कुलदेवतेचा कलश विधीपूर्वक स्थापित केला जातो. त्याची नियमित पूजा केली जाते. हळद, कुंकू, अक्षता आणि फुलं अर्पण केली जातात आणि पूर्ण श्रद्धेने त्याचं पूजन केलं जातं. अशी धारणा आहे की कुलदेवतेचा आशीर्वाद कुटुंबावर कायम राहावा, यासाठी ही परंपरा जपली जाते. घरातील धार्मिक वातावरण टिकून राहावं, कुटुंबातील सदस्यांमध्ये आपुलकी वाढावी आणि कुलपरंपरेचं जतन व्हावं, यासाठी कुलदेवतेच्या कलशाला विशेष महत्त्व दिलं जातं. नवरात्र, गुढीपाडवा, दिवाळी तसेच विविध कुळाचारांच्या प्रसंगी कलश पूजन अधिक भक्तिभावाने केलं जातं. कारण या दिवसांमध्ये कलशाला विशेष मंगल प्रतीक मानलं जातं. मात्र एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवली पाहिजे, केवळ कलश ठेवला म्हणून सर्व समस्या आपोआप दूर होतात असा धार्मिक ग्रंथांमध्ये स्पष्ट उल्लेख आढळत नाही. परंतु श्रद्धा, भक्ती, सात्विकता आणि नियमित पूजा यामुळे घरातील वातावरण सकारात्मक राहण्यास मदत होते, अशी अनेकांची धारणा आहे. म्हणून कलश हा चमत्काराचा नव्हे तर श्रद्धा, मंगलता आणि आध्यात्मिकतेचं प्रतीक मानला जातो. आणि जेव्हा श्रद्धेने पूजा केली जाते तेव्हा मनाला समाधान मिळतं, मन स्थिर होतं आणि जीवनाकडे पाहण्याचा दृष्टिकोन अधिक सकारात्मक बनतो. स्वामी भक्तांनो, तुमच्या घरात देवासमोर पाण्याचा तांब्या किंवा कलश ठेवण्याची परंपरा आहे का? आणि तुमच्या घरात कुलदेवतेच्या कलशाबाबत काही विशेष कुळाचार किंवा परंपरा पाळली जाते का? तुमचा अनुभव आणि मत मला कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि अशाच भक्तिमय, धार्मिक आणि माहितीपूर्ण व्हिडिओसाठी आपल्या श्री स्वामी समर्थ परिवाराचा भाग नक्की व्हा. शेवटी सर्वांनी मनापासून लिहा, श्री स्वामी समर्थ. भिवू नको, स्वामी सदैव पाठीशी आहेत.